हो ना, शेषनाग सगळं खूप छान वाटते. मस्त आहे, सॅक वगैरे घेऊन चालली हे बॅग घेऊन. मस्त आहे, खूप छान आहे. हा सायकलिंगचा आपल्याला बॉक्स मध्ये पण पॅक होतो. अरे बापरे, 3800 रुपये. याच्यामध्ये 20% डिस्काउंट देतो. हेवी लाईटली गरज. अच्छा, 200 रुपये पासून स्टार्ट आहे. वेगवेगळे याच्यात. तर या ठिकाणी पहा, गायवाश्रीमध्ये देखील त्यांच्याकडे खूप छान छान छोटे मूर्ती पण तुम्हाला जर का देवघरामध्ये हवे असतील किंवा आपल्या कारमध्ये वगैरे बघा, अशा प्रकारचे अँटिक मोरया, मंगलमूर्ती मोरया, सगळ्यांचं आपल्या हाऊस सोना या चॅनल मध्ये मी सोनाली स्वागत करते. तर मी आज ठाण्यामध्ये जांभळी नाका या ठिकाणी अतिशय छान असं मला हे गिफ्ट सेंटर या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. तर म्हटलं तर तुमच्याशी देखील शेअर करा. या ठिकाणी बघू शकता, पाठीमागे तुम्हाला शिवाजी महाराज असतील किंवा आपले स्वामी समर्थ असतील, अशा अनेक मूर्ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ज्या आहे श्री भगवती गिफ्ट सेंटर. तर हे जे शॉप आहे ते तुम्हाला जांभळी नाक्याला तलावपाळी आहे किंवा शिवाजी मैदान समोर या ठिकाणी जे मेन मार्केट आहे भाजीचं, त्या मार्केटमध्ये तुम्हाला हे शॉप पाहायला मिळेल. तर चला, तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. समोर जे तुम्हाला रोड दिसतोय ते तलावपाळीच्या साईडने तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे, किंवा तुम्ही जांभळी नाक्याला आल्यानंतर सरळ या ठिकाणी चालत यायचं. आणि या ठिकाणी बघू शकते भाजीचं मार्केट आहे आतमध्ये. त्याच रोडला श्री भगवती गिफ्ट सेंटर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिशय छान शॉप आहे. खूप छान छान मूर्ती आणि होम डेकोरेशन साठी खूप छान छान या ठिकाणी आयटम्स तुम्हाला मिळून जातील. तो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, अतिशय छान आहे व्हिडिओ. नमस्कार. नमस्कार. तर प्रथम तुम्हा दोघांचं पण माझ्या या हाऊस ऑफ सोना या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत. तर हे जे शॉप आहे ते किती वाजता ओपन होतं? हे सकाळी 9:30 वाजता चालू होतं. अच्छा, रात्री 9:30 पर्यंत. अच्छा, म्हणजे सकाळी 9:30 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजता. अच्छा, तर मग आपण चालू करूयात व्हिडिओला आणि माहिती वगैरे घेऊयात. आता आपण सुरुवात गणपतीपासूनच करूयात. हो, गणपतीमध्ये भरपूर व्हरायटी आहे. या ठिकाणी बघा गणपतीच्या मूर्ती आहेत. ह्या मूर्ती कशामध्ये? हे रेझिन मटेरियल आहे, फायबर रेझिन. अच्छा, फायबर मध्ये का? अच्छा, किती सुरेख गणपती बाप्पा दिसतोय आपला. अतिशय छान वाटते मूर्ती ही. कशामध्ये ही? समोर वुडन फिनिश दिले. अच्छा, वुडन. अच्छा, म्हणजे फायबर मध्ये पण त्याला जे फिनिशिंग दिले ते वुडन मध्ये दिले. अच्छा, छान वाटते ती पण. आणि ह्या ज्या मूर्ती वगैरे आहेत ना गणपतीच्या वगैरे, तिथे किती इंच म्हणजे आहेत? 150-200 पासून स्टार्ट आहे. हा, म्हणजे 2 इंचापासून चालू आहे, 2 फुटापर्यंत. अच्छा, म्हणजे 2 इंचापासून ते 2 फुटापर्यंत या ठिकाणी मूर्ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. बघा, अशा प्रकारे खूप छान वाटते. कितीला आहे हा? हे 700 रुपयाला. अच्छा, 700 रुपयाला. मूषक मध्ये किती साईज आहे? 5 इंच. अच्छा, 2 इंचापासून. अच्छा, 2 इंचापासून 5 इंच मूषक मध्ये. अच्छा, आणि प्राइस काय याची? 300 पासून स्टार्ट आहे, 300 ते 500. अच्छा, आणि हा समोरचा गणपती येतो 850. 850 रुपये. हे कॉपीराइट वाले, गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज असतं ना, कॉपीराइट केलेले गणपती. अच्छा, आणि याची गॅरंटी वगैरे म्हणजे असं काय? काहीच होणार नाही त्याला. काहीच होणार नाही ना? फक्त पडलं तर तुटलं, बाकी काही. हा, ते तर आहे. आणि समोरचा गणपती कितीला? छान वाटतंय. सेम आहे, तिघांचं प्राइस. अच्छा, किती? 800 रुपये. 850 आहे, त्यात डिस्काउंट होऊन जाणार. 850. अच्छा, बघा या ठिकाणी 850 रुपयाला हा गणपती आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सूट देखील दिली जाईल. बघा, अशा प्रकारचे अँटिक या ठिकाणी गणपती तुम्हाला पाहायला मिळतील अशा प्रकारचे. आणि त्याची स्टार्टिंग या ठिकाणी 700 रुपयापासून आहे. बघा, अशा प्रकारचा गणपती. अच्छा, म्हणजे अंधार मध्ये, कारण आता खूप शाईन बघा या ठिकाणी त्याच्यावरती शाईनची आहे ना दिसते, तर अंधार मध्ये अजूनच चमकणार. अच्छा, हिरवा होतो. या मूर्तीची खासियत आहे की तो अंधारामध्ये तुम्हाला ग्रीन कलर मध्ये दिसणार आहे. मोदक या ठिकाणी बघा, मोदक देखील आहे. या ठिकाणी बघू शकता खूप सारे या ठिकाणी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी पंचमुखी हनुमान देखील आहेत या ठिकाणी. याची काय प्राइस आहे? 700 रुपयापासून. 700 रुपयापासून स्टार्टिंग या ठिकाणी. अच्छा,
या ठिकाणी बघा देवींमध्ये देखील तुम्हाला मूर्ती पाहायला मिळते. बघा, छोटा बाळकृष्ण या ठिकाणी मागून आता 380 रुपये. राधाकृष्णांच्या मूर्तीमध्ये देखील तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज मिळून जातील, डिझाईन्स मिळून जातील. खूप छान छान या ठिकाणी मूर्ती या ठिकाणी पाहू शकता. अतिशय छान आहे. समोसे देखील बघू शकता. छोट्यापासून मोठ्यापर्यंत या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या मूर्ती या ठिकाणी मिळून जातील. मूर्ती 2950 ला 2950. आणि जसं की मी आपल्याला सांगितलं की 20% डिस्काउंट याच्यामध्ये पण आहे. अच्छा, छोटी साईज आहे 10 इंच आहे. याच्यामध्ये 12 इंच पण येते. हे मोठी साईज आहे. अरे वा, मोठी साईज आहे. बघा शिवाजी महाराजांच्या मूर्तीमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत या शॉप मध्ये. अतिशय छान वाटते, सुरेख वाटते. समोरून ऍक्च्युली खूप छान वाटते. याच्यामध्ये 3 कलर आहेत. अच्छा, 3 कलर्स आहे. हो, एक कॉपर कलर येतो, एक ब्लॅक आणि एक सिल्वर. अच्छा, 3 कलर आहे त्याच्यामध्ये. हे म्युझिकल आउटफिट आहे. म्युझिकल आहेत ना? व्हायलिन वाजवतोय. अरे वा, काहीतरी वेगळं नवीन तुम्ही म्हणजे नक्कीच घरामध्ये वगैरे आपण ठेवू शकतो. अतिशय छान आहे. अरे वा, बासरी वाजवतोय ना? हे बघ, गिटार वाजवतोय. सिंगल पण घेऊ शकतो ना आपण, हे सेट पण घेऊ शकतो. घेऊ शकता तुम्ही. आम्ही कसं आहे की प्रत्येक कस्टमर 2000 हे नाही घेऊ शकत, तर बाबा 499 याच्यामध्ये डिस्काउंट पण येतो. छोटी साईज पण आहे. एक 200 रुपयाचा येतो. अच्छा, 3चा सेट येतो तो. अच्छा, हे डॉगीज पण खूप छान आहेत. ही समोरचा खूप छान वाटतंय. मस्तच आहे. वेलकम वेलकम. खूप छान छान या ठिकाणी. याच्यामध्ये पण तुम्हाला डबल 2 यूज करू शकता. ऍज ए पेपर वेट. याच्यामध्ये पेन स्टँड पण पेपर. हो बघा ना, पेन साठी वगैरे पण पेन स्टँड पण आहे. म्याऊ आहे. म्याव आहे, म्याव. मस्त आहे. सॅक वगैरे घेऊन चालली हे बॅग घेऊन. मस्तच आहे. खूप छान आहे. तुमचं कलेक्शन खरंच खूप छान छान आहे. याचं वैशिष्ट्य आहे की गव्हर्नमेंट डिझाईन पेटंट आहे. अच्छा, आणि याचं जे तुम्हाला डिटेलिंग बघणार तर तुम्हाला एकदम परफेक्शन भेटणार त्याच्यामध्ये. छान वाटते हे पण. गव्हर्नमेंट डिझाईन पेटंट आहे. अच्छा, बघा याच्यामध्ये मेन्शन केलंय गव्हर्नमेंट डिझाईन पेटंट म्हणून. हो, 3800 रुपये याच्यामध्ये 20% डिस्काउंट देतो. अच्छा, म्हणजे आमचं श्री भगवतीचा उद्देश काय आहे की प्रत्येकाच्या घरात स्वामी आणि महाराज पोचायला पाहिजे. अच्छा, खूप छान उद्देश आहे तुमचा. थँक्यू. अच्छा, बघा ही मूर्ती देखील तुम्हाला 3800 रुपयाला आणि याच्यात पण 20% डिस्काउंट म्हणजे 3080 रुपयापर्यंत ही मूर्ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. पण आले, महाराज पण आले. हो हो, राजमुद्रा पण आले, गणपती बाप्पा आले, आपले शिवाजी महाराज पण या ठिकाणी आले. म्हणजे बघा, मी सर्वप्रथम अशा प्रकारचा कासव या ठिकाणी पाहिलेला आहे, तर याच्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊयात. लक्ष्मी माता वाहन बोललं जातं आणि त्या ठिकाणी त्याला काय हे घरी ठेवणं भरपूर योग्य आहे. अच्छा, पण हे एक म्हणजे कासव खूप प्रमाणात या ठिकाणी दाखवलं नाही या मूर्तीमध्ये, असं का? आता असतात ते 5 कासव ठेवणं एकावर एक चांगलं आहे असं बोललं जातं. त्या हिशोबाने आपण पण जरासं वेगळं वाटलं मला काहीतरी, म्हणून. याची काय प्राइस आहे? 1600 रुपये. म्हणजे प्रत्येक मूर्तीवरती तुम्हाला या ठिकाणी ना डिस्काउंट मिळून जाणार. या ठिकाणी या ते तुम्हाला कमी जास्त वगैरे करून देतील ऐरावत ना. हो, हे गोल्ड प्लेटेड आहे. गोल्ड प्लेटेड असल्यामुळे याचा कलर असंच राहील, काय काळा नाही पडणार, असं लॉंग लागते आणि खूप छान दिसतोय सिरॅमिक. हो. अच्छा, याच्यामध्ये एक गोल्ड फिनिश केलेली आहे फ्लावरवर. अच्छा, खूप छान वाटतं फ्लावर्स पण. त्याची काय प्राइस आहे? हे 2950 मॅम. अच्छा, 2950 जोडी पेअर मध्ये मिळते. तर अशा वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये गोल्ड प्लेटेड मध्ये तुम्हाला या ठिकाणी ऐरावत हत्ती, या ठिकाणी गजलक्ष्मी या ठिकाणी आपण म्हणूयात मिळून जातील. आता आपण गणपती पाहिले, आपले शिवाजी महाराजांबद्दल पण माहिती घेतली. या ठिकाणी मूर्ती वगैरे कितीला मिळणार आहे ते. आता घराघरामध्ये पोहोचलेले आपले स्वामी महाराज यांच्या देखील मूर्ती अतिशय सुरेख आहेत. या ठिकाणी बघू शकता. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर या मूर्ती पण आपल्या या ठिकाणी कितीला मिळतील वगैरे ते देखील जाणून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये अजून काही डिझाईन्स वगैरे आहेत का, तर ते पण पाहूयात आपण. बघा, अगदी मोठ्यापासून अगदी लहानांपर्यंत या ठिकाणी मूर्ती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते. अतिशय सुरेख आहे त्या ठिकाणी.
बघा अशा व्हाईट कलर मध्ये देखील आहेत. ह्या कशामध्ये बनल्यात मूर्ती? हे रेझिन फायबर विथ मार्बल पावडर असतात. अच्छा. आणि वॉशेबल असतात, म्हणजे तुम्ही याच्यावर पाणी पण वाढलं तर काय प्रॉब्लेम नाही. अच्छा. आणि याची स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे? स्टार्टिंग रेंज एकदम छोटी मूर्ती येते, 200 रुपये पासून स्टार्ट आहे. अच्छा, छोटी मूर्ती आहे ना. अच्छा, हे 200 रुपये पासून स्टार्ट आहे. मला छोटे मूर्ती पण तुम्हाला जर का देवघरामध्ये हवे असतील किंवा आपल्या कार मध्ये वगैरे लावण्यासाठी, तर ते देखील या ठिकाणी 200 रुपयापासून स्टार्टिंग आहे. या ठिकाणी 200 रुपये. ते आता ह्या मोठ्या वगैरे मूर्ती आहेत, ते कितीला मिळतील आपल्याला? काय ह्या मोठ्या मूर्ती? हे मोठ्या मूर्तीमध्ये हे 2500 ला आहे. अच्छा, 2500. हो, आफ्टर डिस्काउंट 2500 ला आहे. अच्छा, डिस्काउंट दिल्यानंतर 2500 रुपयाला. 2500 आहे, 4700 ला आहे. वेगवेगळे. याच्यात कुठली पण मूर्ती घेतली ते जे एमआरपी आहे त्याच्यापेक्षा त्यांना 20% डिस्काउंट मिळतो. अच्छा, खूप छान. वटवृक्षामध्ये या ठिकाणी स्वामींची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते, त्याच्यामध्ये लाइटिंग वगैरे आहे. तर ही कितीला मिळेल सर? याच्याबद्दल काय माहिती सांगू शकता? हे 2350 ला झाड आणि मूर्तीची किंमत आहे. अच्छा, 2350. हे मूर्ती, हे जे झाड बनवलेलं आहे स्पेशली हे लाकडाचा नाहीये. अच्छा, मग कसं? फायबर आणि मार्बल पावडर सगळे, आणि जे वेट पण आहे. आणि हा झाड तुम्हाला म्हणजे ते साधे लाकडाचे झाड असतात तसे नाही, हे लॉंग लास्टिंग होऊन जातात, म्हणजे वर्षानुवर्ष असेच राहणार. हेवी लाईटली घरात ठेवणं भरपूर शुभ मानलं जातं. त्याच्यामध्ये आऊल असतं, लक्ष्मीचं स्वरूप आहे, लाफिंग बुद्ध आहे, शांतीचं प्रतीक आहे, आणि हॉर्स आहे. अच्छा, हॉर्स मध्ये. मग अशा प्रकारचे कलर्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार. आणि भरपूर डिझाईन्स आपण पाहिल्यात वेगवेगळ्या मूर्तींमध्ये. तर आता आपण गाय वासरूमध्ये देखील यांच्याकडे खूप छान छान व्हरायटीज आहेत, त्या देखील आपण पाहूयात आणि त्या ठिकाणी किमती काय आहेत त्या आपण जाणून घेऊयात. तर या ठिकाणी पहा, गाय वासरूमध्ये देखील त्यांच्याकडे खूप छान छान अशा मूर्ती आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये पाहायला मिळतील. अतिशय छान छान मूर्ती आहेत या. कामधेनू ना? अच्छा, कामधेनू. या ठिकाणी बघा, हे कामधेनू गाई. त्याची प्राइस काय मग आपल्याकडे? कामधेनू गाई 1300 रुपये. अरे वा, या ठिकाणी बघू शकता प्रचंड मोठी, म्हणजे खूप मोठी आहे. याच्यावरती बघा या ठिकाणी खूप छान छान डिझाईन केलेली गाई, म्हणजे खूप छान काम केले. ती फक्त तुम्हाला या ठिकाणी 1300 रुपयाला ठिकाणी मिळून जाणार आहे. अतिशय छान वाटते बघा, आणि छान अशी हेवी. अरे वा, छोट्यामध्ये पण साईज आहेत का? बघा, चौरंगामध्ये पण या ठिकाणी डिटेल्स पाहायला मिळेल तुम्हाला. कितीला हा चौरंग? पाट आहे, चौरंग आहे. 200 रुपये पासून स्टार्ट आहे. अरे वा. आणि हे मार्बलचे बघा, या ठिकाणी हे पाट आहेत ते मार्बलचे फक्त 200 रुपयापासून स्टार्टिंग आहे इथे या शॉप मध्ये. त्या ठिकाणी बघा, रुक्माईमध्ये पण मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील. आपले भोले शंकर आहेत. वा, ही पिंड समोरची खूप छान वाटते. अतिशय छान छान मूर्ती तुम्हाला या शॉप मध्ये आल्यात ना, खरंच खूपच छान छान मूर्तीच आहेत या ठिकाणी. ह्या मूर्तीबद्दल जरा सांगा ना. शेषनाग सगळं आहे मूर्ती. हो ना, शेषनाग सगळं खूप छान वाटते. शेषनाग सगळं आहे, शिवलिंग आहे, वरती बेलपत्र पण आहे. हो ना, खूप विचार करून बनवले खरं तर ही मूर्ती. बेलपत्र देखील या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय छान वाटते. समोरून जर पाहिलीच ना तर खरंच खूप छान वाटते, मस्त. आणि हे विठ्ठल रुक्मिणीची वगैरे मूर्ती वगैरे आहेत का? हो, आहे ना. चंदनाचा खिळा वगैरे देखील लावलेला आहे. रुक्मिणी देखील बघा या ठिकाणी छान असं मळवट वगैरे भरलेले आहे. आणि मूर्त्यांमध्ये पण साईज आहे ना? हो, आहे ना. 2 इंच आहे, 5 इंची पण आहे. अच्छा, 5 इंची पण देख आहे. ते खूप ठिकाणी आपण ऍक्च्युली पाहतो, आणि त्याची स्माइल पण खूप छान वाटते. खूप सुरेख आहे त्या ठिकाणी, बघू शकता तुम्ही मूर्ती वेगवेगळ्या. पण आमच्याकडे हे सिरामिक मध्ये आहे, स्वान आहे. म्हणजे तुम्हाला जर का घर सजावटीचं म्हणजे बऱ्याच जणांना वेळ असतो, तर त्यांना अशा प्रकारच्या मूर्ती वगैरे तुम्ही नक्कीच या ठिकाणी त्या शॉप मधून खरेदी करून नेऊ शकता. अतिशय छान छान सुरेख या ठिकाणी खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला या शॉप मध्ये पाहायला मिळतील. लाईट लागते. सेल लावल्यानंतर. अच्छा, बरं. या ठिकाणी आगळं वेगळं असं काहीतरी घरामध्ये जर का तुम्हाला हवं असेल तर नक्कीच
या ठिकाणून हे खरेदी करून न्या, कारण याच्यामध्ये लाईट लावल्यानंतर नक्कीच हे असं वेगळंच काहीतरी दिसणार आहे आपल्याला. हे असं बॉक्स मध्ये पण पॅक होतं. अरे बापरे ते बघून डेंजर. बघा त्याला बॉक्स मध्ये आपण पॅक पण करून ठेवू शकतो. म्हणजे बॉक्स मध्ये पॅक केला. ऍक्च्युली गिफ्ट देण्यासाठी खूप छान आहे हे. गिफ्टिंग साठी नक्कीच याचा विचार करू शकता. म्हणजे येस, नक्कीच पॅक वगैरे करून ठेवू शकतो आपण याला. त्याला ओपन करतोय मी आता. हा, अरे बापरे असं आहे का ते? म्हणजे सरप्राईज. सरप्राईज. येस येस येस, नक्की शॉकिंग सरप्राईज येते. हॉरेबल सरप्राईज येते. आणि समज इथे हँगिंग वगैरे आहेत ते त्याची आपल्याकडे प्राइस काय आहे? 200, 250, 300. अच्छा, ऍक्च्युली हे समोरचं खूप छान आहे. हे जे शिंपलीच आहे ते हो ना, शिंपल्यांचं वगैरे मस्त आहे. रेंज आहे 300. अच्छा, 300 रुपये का? गोल्ड वाला आहे तो 450 आहे. अच्छा, म्हणजे आपण हे घरामध्ये पण ठेवू शकतो, कार वगैरे असते त्याच्यामध्ये पण आपण ठेवू शकतो ना. अगदी बेस दिलाय ना. हो ना, खाली बेस पण दिलेले वगैरे घेऊन. हो, हे कृष्णाचे जे हँड आहे हे इटालियन मार्बल आहे. इटाली. हो, आणि हे गोल्ड प्लेटेड आहे, म्हणजे हे काळा नाही पडणार. मार्केटमध्ये याची डुप्लिकेसी काय ते साधा प्लास्टिक वाला पण येतो. अच्छा, आपण ते प्लास्टिक वाला नाही ठेवत. ते गिराकाला द्यायचं तर चांगली वस्तू द्या. हो तेच तर गिराईक माघार येणार आपल्या शॉप मध्ये. हे जसं की आपण पहिले जुन्या टायमाला गावी बनवायचे ताक बी, ताक वगैरे घुसळण वगैरे करायचे. स्पेशली असं ते दोरीने आपण बघितलं मध्ये, ते त्याचं हे दर्शवलंय. खूप छान वाटतं, घरामध्ये डेकोरेशन साठी वगैरे छान आहे. पॉट आहे त्याच्यामध्ये. हे असं हा सायकलिंगचा पण खूप छान आहे. हो दाखवा ना, काढून दाखवा. मेटल मध्ये ना? मेटल मध्ये. अच्छा, मेटल मध्ये. अच्छा, आणि फ्लावर्स ते आर्टिफिशियल आहेत ना? आर्टिफिशियल फ्लावर्स आहे. बाकी हे फ्लावर्स कसे काही कापडाचे तुम्ही धुवू शकता. तो तुम्ही सेल लावल्यावर याची लाईट येणार, म्युझिक लागणार. आता मूवी मला आठवत नाहीये, त्या मूवी मध्ये वगैरे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. नाही, शाहरुख खानचा आणि दीपिका पदुकोणचा पिक्चर होता. ते आता मला पण नाही आठवत. दीपिका पादुकोणचा तो ऍक्टर असतो. हा, तेच त्याच्यामध्ये ऍक्च्युली हे खरं तर होतं हे आपल्या गोष्टी. आपण जे लावतोय हे जिंगल बेलचा, याच्यामध्ये म्युझिक आहे का? सेल वरती का? हो, सेल लावायला लागेल. सेल लावला तर याच्यामधून म्युझिक येते आणि लाईट येते. मेरी ख्रिसमस. अच्छा, छान आहेत. आणि याची स्टार्टिंग प्राइस काय आपल्याकडे? 300, 350, 400 वेगवेगळे. अच्छा, 350 पासून आपण म्हणूया त्या ठिकाणी स्टार्टिंग वगैरे आहे. आणि कॉफी मग सिरामिक वास आहे. सिरामिक वास मध्ये पण हे सर्व डिझाईन पण छान आहेत, शेप्स आहेत वेगवेगळे या ठिकाणी. समोरचं पण खूप छान वाटतं. आणि याच्यामध्ये स्टार्टिंग काय आपल्याकडे? स्टार्टिंग सिरामिक मध्ये 400 रुपये पासून. अच्छा, 400 रुपयापासून स्टार्टिंग आहे. आणि क्वालिटी खूप छान आहे, अतिशय छान क्वालिटी दिसते या ठिकाणी. बघू शकता, मी जवळून दाखवतो मला या ठिकाणच्या डिझाईन्स वगैरे. अतिशय छान आहे, कलर्स पण आहेत. अच्छा, 400 रुपयापासून स्टार्टिंग आहे. हो, या ठिकाणी फ्रेम पण दिसत आहेत ना? हो, फ्रेम आहे. फ्रेम मध्ये विशेषतः हे आहे की याच्यामध्ये काचेचा कुठे उपयोग नाही. रेझिन वर आर्टवर्क केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवू ते लांबून बघण्याचं असं वाटतं याच्यामध्ये काचेचा वापर केला, अजिबात काच या ठिकाणी वापरली गेलेली नाहीये. काचचा कुठेच वापर नाहीये. हे रेझिन कडून मटेरियल येते, त्याच्यावर हे खडे लावलेले, हे सर्व काचेचा उपयोग नाहीये. या ठिकाणी बघा, बुद्धांचं देखील या ठिकाणी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. खूप छान आहेत या ठिकाणी. खूप छान वाटतं समोरची पण. कितीला आहे ही? हे 1400 रुपयाची आहे. अच्छा, 200 रुपये पासून स्टार्ट आहे बुद्धा. अच्छा, 200 रुपयापासून स्टार्टिंग आहे ना? आणि याच्यामध्ये पण बघा खूप वेगवेगळ्या मूर्ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. कलर्स मध्ये वगैरे पण आहे. अतिशय सुरेख दिसतात या ठिकाणी मूर्ती, बघू शकता तुम्ही.